कालचा दूध भेसळीच्या संदर्भात होता, पण त्याच्यात हे रस्त्याचं काम झालं, रुग्णालयांचं हे झालं, तमूक झालं, अमूक तमूक, याच्यावरती सगळ्याबाबत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची मतं त्याच्यामध्ये मांडलेली आहेत. मी आपणाला या निमित्ताने सांगू इच्छितो की त्यांनी एक विषय मांडला की फक्त आमच्याच कार्यकर्त्यांच्या बाबत दूध भेसळीच्या बाबत बोलले, भाजपच्या वरती देखील छापेमारी झाली, याच्यावरती ती काय बोलले नाहीत. आमचं म्हणणं तुम्ही समजून घ्या की आमचं जे म्हणणं आहे की दूध भेसळ करणारे जे 26 आरोपींची नावं आली आणि भेसळ करणारे आणि दूध घेणारे यांच्या संदर्भामधला आमचा विषय त्याच्यामध्ये आहेत आणि त्यांना आम्ही सोडणार नाहीत. आम्हाला आमच्याकडं अजून कागद आम्ही विचारतो आहे की हे भेसळीचं दूध घेणारे कोण, आम्ही आरोपींवरती बोलतो आहे आणि हे जे आरोपी आहेत हे यांच्या जवळचे आहेत, याच्याबाबत त्यांनी काही चकार शब्द देखील त्याच्यामध्ये काढला नाहीत. मग तो भाजपचा असो, आमच्या पक्षाचा असो, त्या तांबडेच्या बाबत मी स्पष्टीकरण दिलेले आहेत. त्यामुळं त्याच्यावरती न बोलता, त्यामुळं भाजपला नाहीत, तुमचा मित्रपक्ष आहेत, तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही त्याचा छडा लावा, हे देखील मला त्यांना सांगायचे. आणि म्हटले की लोकांच्या डोक्यामध्ये बऱ्याच जणांच्या भेसळ आहे. आता आमच्या डोक्यामध्ये भेसळ आहे का तुमचीच मिसळ झाली डोक्यात, हे त्यांचं त्यांनी शोधावं. पवार साहेबांची साथ सोडल्यापासून काय झालं आम्हाला काय माहीत नाही. त्यामुळं त्यांनी काय समजायचं ते त्याच्यामधून शिंगवेच्या घटनेला देखील लहान घटना म्हणून ते संबोधतात. आता काल त्यांच्याच पक्षातले मित्रपक्षाचे गोपीनाथजी पडळकर आले होते, त्यांनी काय सांगायचं ते काल त्याच्यामधून सांगितलेलं आहे. पण आम्ही देखील अशा घटनांचा जाहीर निषेध करतो. सोशल मीडियामध्ये म्हटले फेक अकाउंट काढली जातात आणि त्यांनी स्वतःच्या अकाउंटवरून त्या ठिकाणी हे करावं, कमेंट जे करायचे असतील, काय पोस्ट करायचे असेल, मग देखो आगे आगे बढतात. तुम्ही काय दमबाजीची भाषा करता काय लोकांना? ही लोकशाही. मला त्यांना सांगायचं तुम्ही एवढं सांगता फेक अकाउंट की वळसे पाटील साहेब हा आंबेगावचा नारद मुनी हे अकाउंट कोणाचं आहे, हे कोण चालवतो, याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे दुसरं फेक अकाउंट त्याच्यामध्ये रामदास सुकरे हे अकाउंट कोणाचं, त्यानंतर कॉर्नविट हे कोणाचं, त्याचबरोबर अजून पुढचं एक अकाउंट आहे शेतकरी पुत्र 0909 हे कोण चालवतं? तुम्ही गृहमंत्री होता ना, तुम्ही आता छडा त्या ठिकाणी लावा, आमची कोण असतील ती पण बंद करून टाका आणि तुमची जी आहेत ना ती बंद करून टाका. हे माझं जाहीर त्यांना उघड चॅलेंज आहे. याचं देखील त्यांनी सोक्ष का असेल ते त्यांनी लावायचं काम आहे. माझ्या संदर्भामध्ये त्यांनी काही गोष्टींचा उल्लेख केला की रस्ते अडवतात. मला त्यांना जाहीर सांगायचं की देवदत्त निकमनी कुठला रस्ता जर अडवला असेल तर तुम्ही येऊन सांगा कुठला आहे, काय तहसीलदारला पाठवा, नाही तर प्रांतांना कुठला पाठवा, कुठला रस्ता त्यांनी अडवलेला आहे त्याचं नाव आमदारांनी जाहीर करावं, नाही तर त्यांनी माफी त्याच्या संदर्भामध्ये मागितली पाहिजेत. त्याचबरोबर पतसंस्थेच्या बाबत बोललेत की जवळपास 2005च्या दरम्यान एक पतसंस्था इतर सगळे पिंपळगाव फाट्यावरती असणारे भीमाशंकर जीप रिक्षा चालक मालक संघटना त्यांनी सर्वांनी काढली. मला त्यांनी सांगितलं की तुम्ही त्या संस्थेचे अध्यक्ष व्हा. म्हटलं मला काही वेळ नाही, म्हटलं तुम्ही असलं तर बरोबर. ती संस्था चालू झाली, त्याच्यानंतर कर्ज वाटप त्याच्यामध्ये झाली आणि तदनंतर ती पतसंस्था काही कारणास्तव की कर्ज जी वाटली गेली त्याच्यामधून पुन्हा रिकव्हरी झाली नाही आणि त्या मुलांना ती काही चालवता आली त्याच्यामध्ये नाही. तदनंतर आमच्या गावचे सरपंच गणेश यादव यांनी सांगितलं की मी पुन्हा चालू करतो. मग त्यांनी ती पतसंस्था नागापूरला चालू करायचं ठरवलं, ती चालवली. त्याच्यानंतर पुन्हा कर्ज काही थकली आणि त्याचे स्पष्टीकरण ह्या विषय विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी देखील यांनी तो मांडलेला होता. त्याबाबत संस्थेचे जे अध्यक्ष आहेत गणेश यादव त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली. परंतु मी वळसे पाटलांना पुन्हा या निमित्ताने सांगू इच्छितो की जर कोणाचा 1 रुपया त्या संस्थेमध्ये जर बुडला असेल तर ती भरून देण्याची जबाबदारी देखील माझी त्या ठिकाणी राहील, कारण त्याचा फाउंडर मी होतो. पण आज तुम्ही या ठिकाणी जे बसलेला आहात, मी तुम्हालाही सांगितलं इथं की सातत्याने तुम्ही आमच्यावर खोटे नाटे आरोप करायचे. आम्ही आयुष्यात कोणाचा रुपया बुडवला नाही आणि बुडवणार नाही. आणि जर आमच्या माध्यमातून कोणाचा जर बुडला गेला असेल ती जबाबदारी देखील आम्ही स्वीकारतो. मी त्यांना सांगू इच्छितो की आता त्याच पतसंस्थेचं नाम वेगळं करून नामकरण, कारण आता त्याच्यामध्ये रिक्षा चालक मालक ते राहिलेले नाहीत. बरीच होता त्या संस्थेचे जे संचालक मंडळ आहेत त्यांनी ठरवलेलं आहे की तिचं नाव बदलून आता इथं ती पतसंस्था आता चालू करणार आहे ते. आणि मी ज्यावेळी चालू करायची असेल त्यावेळी तालुक्याचे ते आमदार आहेत त्यांना देखील निमंत्रण दिलं जाईल, याची देखील त्यांनी नोंद घ्यावी. बरं झालं
त्याच्यातून चांगलं तरी काहीतरी उभं राहील. परंतु एवढं पुन्हा सांगतो की आजपर्यंत कोणाच्या 1 रुपयाला त्या संस्थेमध्ये धक्का लागला नाही. कारण ज्यावेळी त्यांची आमची ताटातूट झाली ते राज्याचे सहकार मंत्री होते, त्यांनी आम्हाला घोडा लावून टाकला असता. परंतु आम्ही चुकीचं काही करत नाही हे त्यांना चांगलं माहिती, हे देखील मी सांग. तदनंतर त्यांनी मुरुम चोरीचा एक माझ्यावरती आरोप केला. मला त्यांना स्पष्टपणे सांगायचे आणि तुम्हाला देखील पत्रकार बांधवांना देखील ही गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये 2016मध्ये प्रांत इथं कल्याण पांढरे म्हणून होते, त्यावेळी एक तक्रार माझ्या विरोधामध्ये करण्यात आली की आमची शेतजमिनीची कुटुंबाची, म्हणजे आता आमचं कुटुंब मोठं आहे आणि काही विभक्त वेगवेगळ्या मळ्यामध्ये आम्ही राहतो. परंतु एकत्रितरित्या शेती करत असताना सर्वांना वाटतं की हे सगळं एकाच्याच नावावरती किंवा काय, तर त्याच्यामध्ये आमचं निकम कुटुंब आहे, निगूट कुटुंब आमचं एकत्र आहे. तर त्यावेळी जमिनीची लेवल चालू असताना आमच्याच गावातला एक RTIचा कार्यकर्ता आहेत, त्यांनी एक तक्रार केली आणि याच्यामध्ये स्पष्ट प्रांताच्या याच्यात शिवाजीराव आढळराव पाटील आणि त्यावेळेचे महसूल मंत्री 2016ला त्यांनी या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे असं केलं. आणि राजकीय दबावपोटी माझं नाव त्याच्यामध्ये टाकून, कारण माझा कुठलाही त्याच्यामध्ये 7/12ला देखील नाव कुठल्या प्रकारचं माझं त्याच्यामध्ये नव्हतं, माझ्या नावावरती जमीन देखील नव्हती. आणि त्या याच्यामध्ये एकूण जो दंड त्याच्यामध्ये करण्यात आला तर ती दंडाची रक्कम 61,62,000 रुपये होती. त्याच्यानंतर त्याच्या विरोधामध्ये आम्ही अपिलामध्ये गेलो. मग 16मध्ये ही घटना घडली आणि हे अपील चालून कलेक्टरकडं चाललं, त्याच्यानंतर तहसीलदारांकडं चाललं आणि तदनंतर ज्यावेळी सगळी केस डिटेलमध्ये आली त्यावेळी 28/2/2022 रोजी या केसचा निर्णय झाला. आणि केसचा निर्णय झाल्यानंतर त्याच्यामध्ये असा निर्णय तहसीलदारांनी दिला की वादी म्हणून माझं नाव त्याच्यामध्ये होतं, प्रतिवादी होते. आणि तहसीलदारांनी जो निर्णय दिला की निकालपत्रात नमूद केलेलं, तुम्हाला लागले याची प्रिंट मी काढून देईल, वादी व प्रतिवादी 2 यांच्या विरुद्ध तत्कालीन तहसीलदार यांचा आदेश क्रमांक अमुकानं दिलेल्या निर्णय फैर चौक अंशतः बदल करण्यात येऊन वादी क्रमांक 1 म्हणजे देवदत्त जयवंतराव निकम आणि वादी क्रमांक विरुद्ध प्रतिवादी दत्तात्रय मारुती इसके व सगळं कुटुंबीय यांचे नावे दंडाच्या आदेशातून वगळण्यात येत आहेत. अशा प्रकारचा आदेश झालेला आहे. आणि मला आमदारांना सांगायचं आहे की तुम्ही ज्यावेळी आमदारकीची शपथ घेता त्यावेळी तुम्ही ज्या शपथीमध्ये घेतलेलं असतं की आता काय शपथ आहे ते आता जरा रेकॉर्डवरून आपल्याला काढावं लागेल, परंतु तुम्हाला खोटं बोलण्याचा नैतिक अधिकार घटनेमध्ये नाही, कोणाची बदनामी करण्याचा अधिकार नाहीत. मला या निमित्ताने सांगायचे, जर 25 लाख रुपये तुम्ही म्हटलात की मी सांगून माझ्या हातापाया ते पडले 25 लाख रुपये दंडावरती ते हे करण्यात आलं, आमदारांना माझं जाहीर आव्हान आहे, जर 25 लाख जर दंड झाला असेल ती ऑर्डर त्यांनी दाखवावी. 25 लाख मी दंड भरला असेल किंवा 10 रुपये भरला असेल ती पावती त्यांनी त्या ठिकाणी दाखवावी. आता 25 लाखाचं त्यांचं म्हणणं आहे, मी तुम्हाला ही ऑर्डर याच्यात निकालाची ही दाखवलेली आहे. तर त्यांनी माझ्या जो मानहानी केली, माझे म्हणजे काय आपण त्याला म्हणतो बदनामी केली, याबद्दल त्यांनी जाहीर माफी मीडियाच्या समोर मागितली पाहिजे. हे माझा त्यांना रोखटोक सवाल आहे. तुम्हाला कुणी असा घटनेने अधिकार, तुम्ही तालुक्याचे आमदार आहात, तुम्ही जबाबदारपणे त्या ठिकाणी पुराव्यानिशी बोललं पाहिजे. जसं मी पुराव्यानी सांगतो, आढळराव पाटलांचं मी नाव घेतलं कारण त्यांचं नाव ह्या ऑर्डरमध्ये काही त्यांनी चौकशीची त्यावेळी मागणी कारवाईच्या बाबत केलेली होती. अशा प्रकारचा फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.